नमस्कार. भारतातील फंड मॅनेजमेंट बद्दल जाणून घेण्यासाठी या विशेष मास्टर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये आपण मल्टी कॅप फंड विषयी बोलूया. आणि आज आपल्या सोबत आहे भारतातील टॉप फंड मॅनेजमेंट टीम SBI म्युच्युअल फंडची इक्विटी ब्रेन ट्रस्ट. आणि त्यांनी फंड मॅनेजमेंट मध्ये अनोख्या पद्धतीची निर्मिती केली आहे. याला मल्टी कॅप फंड असे म्हणतात. कारण याचे मॅनेजमेंट करण्यासाठी फक्त एक फंड मॅनेजर नसून संपूर्ण टीमचे योगदान असणार आहे. आता आपण पाहूया हे कशा पद्धतीने काम करणार आहे. आज आपल्या सोबत आहेत इक्विटीचे CIO R श्रीनिवासन, रुचित मेहता रिसर्च प्रमुख आणि अॅनलिस्ट, सुकन्या घोष क्वांट रिसर्च अॅनालिस्ट, प्रियांका ढिंगरा ESG अॅनालिस्ट, सौरभ पंत कन्झ्युमर्स गुड्स अॅनालिस्ट, निधी चावला इन्फ्रास्ट्रक्चर अॅनालिस्ट. आज येथे उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि आता या चर्चेची सुरुवात मी टीमच्या कॅप्टन पासून करते. वासन, माझा प्रश्न आहे की हाच फंड का आणि हा बाकीच्या फंड्स पेक्षा कसा वेगळा आहे? तर हाच फंड का स्वाभाविकपणे एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असल्याने आम्ही पैशांचे व्यवस्थापन करतो आणि यामध्ये उत्पादनाची तफावत आहे. म्हणून एक प्रकारे आम्ही हे अंतर भरून काढत आहोत. यावेळेला हाच फंड का येतोय यामागे कोणतेही ठोस कारण नाही. आम्ही फक्त उत्पादनातील तफावत भरून काढत आहोत. पण असं जरी असलं तरी हा फंड व्यवस्थापित करण्याची आमची एक अनोखी पद्धत आहे. या अर्थी की आम्हाला अतिशय अभिमान आहे आमच्या विश्लेषक टीमच्या क्षमतेवर आणि कर्तृत्वावर, जे आपल्याला येथे दिसत आहे. ही एक खूप मोठी टीम आहे. यातील अनेक ज्येष्ठ विश्लेषक आहेत आणि आमच्या विश्लेषक टीमच्या उत्कृष्ट कल्पनांमधून आम्ही याचे व्यवस्थापन करणार आहोत. ओके. मग या अर्थाने मला वाटतं हे थोडे अनोखे आहे, कारण आम्ही अतिशय परिणामकारकपणे व्यक्तीच्या क्षमता एकत्रित किंवा अनुकूल करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कारण मी पोर्टफोलिओ व्यवस्थापनासाठी त्यांच्या सायझिंगसाठी जबाबदार असेन आणि त्याची परिणामकारक निर्णय क्षमता आणि तसेच ही संपूर्ण गुंतवणूक प्रक्रिया ज्यामागील विचार हा टीममधून पुढे येतो आणि मला त्याच्याशी बांधील राहावे लागते आणि याबद्दल मला आनंद वाटतो. पिच करतात आणि मग तुम्ही ठरवता का ते या संदर्भात तुमच्याकडे बोलतात आणि मग आपण याचे वाटप करायचे ठरवता. म्हणून मला वाटतं हे चांगलं आहे. म्हणून आम्ही साधारण 350 ते 366 स्टॉक्सचं जग चालवतो. रुचित योग्य सांगू शकेल, कदाचित 10 स्टॉक्स पुढे मागे असतील. आता आम्ही हे सर्व बघतो त्याचा अर्थ असा की या सक्रिय विश्वासोबत पलीकडच्या निष्क्रिय विश्वाकडे देखील आम्ही लक्ष देतो आणि विशेष करून सक्रिय विश्वाला तशी शिफारस असणे गरजेचे आहे. त्याला लक्ष्य किंमत असायला हवी, त्याला कमाईचा एक नमुना असायला हवा, तसेच ते अद्ययावत असणे गरजेचे असते. आम्ही जेव्हा व्यवस्थापनासोबत बैठक घेतो तेव्हा आम्ही नियमितपणे चॅनल चेक्स घेतो. म्हणजेच ही साधारण 360 कंपन्यांची यादी असते. आता यामध्ये मला जितके आठवते आम्ही साधारण 80 खरेदी शिफारशींच्या जवळपास आहोत. त्यामुळे यामध्ये खरेदीची शक्यता जास्त असते. विश्लेषक टीमच्या अभ्यासातून आलेल्या उत्तम अशा कल्पना आहेत ज्यामधून मी योग्य कल्पनांची निवड करीन आणि यामध्ये त्यांची तीव्रता जेथे जास्त आहे आणि त्यांना यातील कोणते स्टॉक्स जास्त आवडतात त्या दिशेने माझा कल असेल, कारण ते यांना श्रेणी देतात आणि त्यांना कॉन्फिडन्स कोड असतो. आपल्याकडे लक्ष्य किमतीची पातळी ही अपेक्षांच्या शक्यतांवर अवलंबून असते. त्यामुळे हे असे काहीतरी आहे जे आम्ही करत आलो आहोत अनेक वर्षांपासून. त्यामुळे त्या अर्थाने ही प्रक्रिया आमच्यासाठी काही नवीन नाही, कारण आम्ही नेहमीच एक विश्लेषक केंद्रित धोरण ठेवले आहे. नक्कीच. पण दरवेळी पोर्टफोलिओ व्यवस्थापकालाच माध्यमांकडून पुढे आणले जाते. मी समजू शकते की यामध्ये प्रत्येकाला त्याची भूमिका बजवावी लागते. म्हणून यामध्ये मी याला कसे मांडू शकतो? उदाहरणार्थ, येथे एक स्ट्रायकर असतो, यामध्ये एक मिडफिल्डर असतो जो बॉलचे क्षेत्ररक्षण करतो, येथे एक स्पायकर तर असतोच, पण एक सेंटर पण असतो. आणि क्रिकेटची माहिती असणाऱ्यांना या प्लॅनचे मॅनेजमेंट कसे होणार आहे हे समजले असेल. मग ही मल्टीकॅप अनोखी करण्यासाठी आपण काय केलं जेणेकरून फंडच्या मॅनेजमेंटमध्ये सगळ्यांना वाव मिळेल? जेव्हा मी असे म्हणतो की आम्ही साधारण 9 ते 10 वर्षांपासून या विषयावर विचार करत आहोत आणि या रिअल फंडच्या क्षेत्रात आम्ही याची अंमलबजावणी करत आलो आहोत आणि आमचा पैसा गुंतवत आलो आहोत. फार मोठा काळ नाही, पण मागील 7 वर्षांपासून. त्यामुळे आमच्यासाठी कामगिरी महत्वाची असते, ज्याकडे आमचे लक्ष असते. दीर्घकाळासाठी महत्वाचे काय आहे तर ते आहे कामगिरीमधील सातत्य.
आमच्या संघामध्ये आम्ही कामगिरीमधील सातत्य कसे राखू शकतो आणि संघ म्हणून आम्ही कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत, जसे की निवेश करण्याचे तत्व. आणि आमच्या संघामध्ये आमचे एक तत्व आहे आणि सगळे काही साध्य करण्याचा अद्याप प्रयत्न देखील केला नाही. मी येथे 2009 पासून आहे, म्हणजेच 12 वर्षांपासून. त्यामुळे 12 वर्षांपैकी 10 वर्ष आम्ही स्टॉक्सच्या निवडीकडे लक्ष दिले आणि हेच आमचे सर्वोत्तम आहे आणि यावर आम्ही लक्ष केंद्रित करू. आणि स्टॉकच्या निवडीसाठी याचे एक तत्व आहे. पण आता आम्ही यातील पार्श्वसंशोधन करत आहोत. उदाहरणार्थ, सुकन्या या परिणात्मक मॉडेलमध्ये सहभागी असतील. त्या खूप मोठ्या प्रमाणात पार्श्वसंशोधन करतात आणि आपल्याकडे मालमत्ता वाटपाची रचना आहे. त्यामुळे आपल्याकडे याची रचना आहे याविषयी एकदा खात्री पटल्यानंतर मग आम्ही या क्षेत्रात प्रवेश केला. त्यामुळे याचे तत्व हे स्पष्ट असायला हवे आणि त्याबद्दल खात्री बाळगून मग त्यात सुधारणा कराव्यात. मग याच्या प्रक्रियेवर काम करावे, कारण आपल्याला काय करायचे ते माहिती असते. आता हे पाहूया की निवेश करणे म्हणजे काय, सुयोग्य निवेश कशाला म्हणता येईल आणि यातील अक्षय पात्र कोणते. एक मजबूत व्यावसायिक मॉडेल खरेदी करा. मग रास्त मूल्यांकनांच्या आधारावर योग्य व्यक्तींची यासाठी निवड करा. हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण आपण हे करणार कसे? तसेच यामध्ये प्रक्रियेचा भाग असतो, ज्यात नवीन विचारांचा समावेश असतो. याविषयी आपल्याला रुचित अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकेल. याविषयी खल करणे, चॅनल चेक्स करणे, ही व्यवसायातील योजना कशी योग्य आहे याविषयी चर्चा करणे, वादविवाद करणे, हे एक उत्तम व्यवस्थापन आहे. या गोष्टी अशा असतात ज्यावर आपण काम करणे आणि याला जास्त वेळ देणे गरजेचे ठरते. त्यामुळे हे महत्त्वाचे ठरते. निवेश प्रक्रिया हा यातील दुसरा घटक आहे आणि तिसरा आणि आपल्या मनात येणारा तिसरा सर्वात महत्त्वाचा घटक याला सुनिश्चित करणे. आणि आम्ही यातील एक संघ म्हणून नेहमी यावर विश्वास ठेवला आहे की पोर्टफोलिओ व्यवस्थापकापेक्षा विश्लेषक हा आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. मला याबाबतीत पोर्टफोलिओ व्यवस्थापकांना नाराज करायचे नाहीये, पण यामध्ये माझा मुद्दा असा आहे, अगदी पोर्टफोलिओ व्यवस्थापक सुद्धा एक विश्लेषक असतो. त्यामुळे जेव्हा मी असे म्हणतो की विश्लेषक हा जास्त महत्त्वाचा असतो, तेव्हा याचा अर्थ विश्लेषकाचे कार्य पोर्टफोलिओ व्यवस्थापन कार्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. आता या दोघांचे एकत्रीकरण फार महत्त्वाचे ठरते. विश्लेषकाच्या कामामध्ये अधिक काटेकोरपणा येतो आणि विश्लेषणाच्या क्षेत्राबाबत संशोधन आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापक हा वाटप करतो आणि त्याचे क्षेत्र मोठे असते. त्यामुळे आपल्याला दोघं एकत्र करावे लागते आणि आपण यासाठी भरपूर वेळ दिला आहे आणि यासाठी कष्ट घेतले आहेत असे मला वाटते आणि मला यावर विश्वास ठेवायला आवडेल आणि आशा करतो की या मुद्द्यावर हे सर्व सहमत असतील की यावर आपण एक प्रकारच्या सपाट संरचनेची निर्मिती केली आहे. त्यामुळे मी खरंच यातील कोणी कर्णधार किंवा वरिष्ठ नाही आहे मी, पण ही आता प्रशासकीय रचना आहे आणि ती त्रासदायक आहे. पण यातील कार्यप्रणालीचा विचार केला तर ही विरुद्ध उत्तरदायित्व संरचना आहे. त्यामुळे जे विश्लेषक खरेदी करू शकत नाही ते मी खरेदी करू शकत नाही. मला खरेदी करायचे असल्यास तसे स्पष्टीकरण द्यावे लागेल, कारण असे समजले जाते की विश्लेषक बरोबर असतो. त्यामुळे हे असे आहे ज्यावर आम्ही टीम म्हणून काम करत आहोत आणि एक प्रकारे या प्रक्रियेची ही अंशतः पराकाष्ठा म्हणता येईल. एका अर्थाने यावर टीमची उच्च दृढ निष्ठा म्हणून आम्ही यास प्राधान्य देतो. आता मला टीमकडून याविषयी जाणून घ्यायचे आहे की त्यांना याबद्दल काय वाटते. इनपुट आणि आउटपुट दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत, ज्यांची आपल्याला जाणीवही आहे. पण सौरभ, फंड मॅनेजमेंट हे फक्त फंड मॅनेजर पुरतेच मर्यादित राहिले आहे का? आम्ही निर्मिती केलेल्या सपाट रचनेबद्दल जे वासन यांनी सांगितलं, मला वाटतं आमचा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की हे काम फक्त एखादा मोठा यशस्वी पुरुषच करू शकेल असं नाही, जो निवेश व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतांना मर्यादा आहेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही पूर्वाग्रह, त्याच पद्धतीने काही शैली असतात. आणि मला वाटतं या फंडच्या बाबतीत असलेलं आमचं मुख्य ध्येय हे आहे की एक टीम म्हणून एकत्रितपणे आम्ही या पूर्वाग्रहांना काढू शकतो याविषयी आम्हाला आशा आहे. यामधील काही पूर्वाग्रह आणि आम्हाला आशा आहे की आम्ही गुंतवणूक व्यवस्थापनामध्ये उत्तम काम करू शकतो. ओके, रुचित, एक दृष्टिकोन असा आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की बाळाला वाढवायला अख्ख्या गावाची मदत लागते, त्यामुळे टीमवर्कचे महत्व काय हे मी समजू शकते. दुसऱ्या बाजूला असे पाहिले जाते की खूप जास्त स्वयंपाकी असतील तर तो पदार्थ बिघडू शकतो. त्यामुळे निर्णय घेण्यामागे बरेच लोक गुंतलेले आहेत असे तुम्हाला वाटते का? जी आता तुमची प्रक्रिया आहे, तर हे हानिकारक ठरू शकतं का? खरं तर आपला प्रश्न अगदी योग्य आहे. मला वाटतं
आम्ही याकडे पाहतो ते असं की आता आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊया आणि आपली फील्डवर 11 लोकांची टीम आहे. पण त्याच्या पाठीमागे या 11 लोकांना मदत करण्यासाठी आपल्याकडे अनेक लोक असतात. मग ते फिजिओथेरपिस्ट असतील किंवा पाणी देणारा मुलगा आहे किंवा कोणीतरी असं आहे जो सगळे कपडे तयार आहेत याची खात्री करतो आहे. बॅट्स आणि इतर सर्व काही तयार आहे. त्यामुळे इथे जेव्हा तुम्ही याविषयी असा विचार करता तेव्हा पोर्टफोलिओ व्यवस्थापक एक कलाकार आहे. त्याला एक कोरा कॅनव्हास देण्यात आला आहे. विश्लेषक टीम म्हणजे त्याच्या पॅलेटमधील वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत असं समजूया. आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापकाला हा निर्णय घ्यावा लागतो की पोर्टफोलिओ कसा तयार करावा आणि त्याची रचना कशी असावी. त्यामुळे विश्लेषक म्हणून आम्ही स्वतंत्रपणे यातील कल्पनेच्या निर्मितीकडे अधिक लक्ष देतो आणि गुंतवणूकदारांना आर्थिक फायदा मिळवून देणारे कोणते असे सर्वोत्तम स्टॉक्स आहेत. पोर्टफोलिओ व्यवस्थापक त्याची भूमिका बजावतो जिथे विशिष्ट प्रमाणामध्ये पोर्टफोलिओचं वाटप करायला हवं. एखाद्या व्यक्तीच्या स्टॉक्सचं सायझिंग, यातील धोक्यांसंदर्भात व्यवस्थापन, लिक्विडिटी व्यवस्थापन आणि यासारख्या इतर गोष्टी. आणि सौरभ म्हणाले तसं हा दृष्टिकोन परिणामकारकपणे याविषयी असलेल्या वैयक्तिक पूर्वग्रह आणि शैलींना काढेल आणि पोर्टफोलिओ चालवणाऱ्या एका विशिष्ट व्यक्तीपेक्षा याला अधिक परिणामकारकपणे रिस्क टॉलरन्स फंड म्हणून पुढे आणेल. आणि पोर्टफोलिओ चालवणाऱ्या एका विशिष्ट व्यक्तीपेक्षा याला अधिक परिणामकारकपणे रिस्क टॉलरन्स फंड म्हणून पुढे आणेल. ओके. जर मी असे म्हणालो की खूप जास्त स्वयंपाकी पदार्थ बिघडवू शकतात, पण पदार्थ जर एक डिश असेल, बरोबर, तर मी याचा विचार करतो आणि मला हे उदाहरण जास्त योग्य वाटतं. आपण याचा थाळी म्हणून विचार करायला हवा, जेथे प्रत्येक भाजी ही त्या विशिष्ट पाककलेत तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीने बनवली असेल आणि आपल्याला त्यातले सर्वोत्कृष्ट मिळते. आणि जर हे सर्व वेगवेगळे पदार्थ एका थाळीमध्ये आपण एकत्र केले तर प्रत्येक पदार्थासाठी खास हा स्वयंपाकी आहे. ग्राहक विशेषज्ञ आहे. इतर कोणापेक्षाही त्याला ग्राहक जास्त कळतो. आम्ही हे ओळखले. रुचित आता संशोधन प्रमुख आहे, पण तो पूर्वी ऑटो विश्लेषक होता. निधी इन्फ्रास्ट्रक्चर विश्लेषक होती. उदाहरण द्यायचे झाले तर सुकन्या बऱ्याच वेळा ती जे बोलते ते माझ्याही समजण्यापलीकडचे असते. ती एक क्वांटम विश्लेषक आहे, पण विश्लेषकाचा दृष्टिकोन रचनेमध्ये बसवण्याचे कौशल्य तिच्यामध्ये आहे, जी वस्तुनिष्ठ रचना असून ती आकड्यांच्या रूपात आहे. ती ESG आहे आणि मला आता ते नुकतेच अंगवळणी पडले आहे. तर हे सगळे एकत्र आल्यावर मला वाटतं यातून आपल्याला अधिक चांगले उत्पादन मिळू शकते. मी कल्पना करू शकते की तुम्ही सर्व एकत्र काम करता, पण यातून तुमच्यामध्ये काही असहमती आहे का? आणि शेवटी तुम्हीच निर्णय घेता का? खरं तर आम्ही याला प्रोत्साहन देतो. हे खरं तर खूप मजेशीर आहे. निवेश व्यवस्थापनातील एक विचित्र गोष्ट आहे. तुम्ही अशा व्यवसायामध्ये असता जेथे आपल्याला समजून घ्यायचे असते पुढे काय होणार आहे. आपण भविष्याबद्दल भाकीत करत असता, ज्याचे भाकीत केले जाऊ शकत नाही. आणि यामध्ये अगदी नेहमीच सकारात्मक आणि नकारात्मक घटक असतात. त्यामुळे शेवटी संज्ञानात्मक विसंगती यात असते. आणि आपण निर्णय कसे घेता, कोणत्या प्रकारच्या रचनेमध्ये घेता, म्हणजेच ती स्वतःमध्येच एक कला आहे. त्यामुळे त्यामध्ये होणाऱ्या असहमतींचे आम्ही स्वागत करतो आणि आम्ही बऱ्याच वेळा तेच करत असतो. आमच्या बैठका होतात जेथे आमच्यामध्ये वादविवाद होतात. त्यात एक विश्लेषक असतो जो एखाद्या स्टॉकच्या बाबतीत नकारात्मक असतो आणि ते मला आवडतं. मग तो वाद घालतो. मग मला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागते. आणि हे काही एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी नाहीये. हे असे नाहीये की हे टेबल पांढरे आहे की काळे, म्हणजेच ती एक सत्यता आहे. आम्ही मुळात अपेक्षांमधील शक्यतांच्या पातळीबद्दल चर्चा करतो. प्रत्येकच जण बरोबर असतो असे नाही आणि लोक त्यांचे युक्तिवाद मांडत असतात. मला हे आणखी किचकट बनवायचं नाही. पण जर तुम्ही फंड विषयी चर्चा करत असतात तर त्यामध्ये पण यातले अजून काही का पाहायला मिळत नाही? पण या मुलींच्या बाबतीत एक समस्या आहे. ह्या जास्त अपशब्द वापरतात. पण शेवटी मी ठरवतो. म्हणजे मला याची पूर्ण कल्पना आहे की त्या मायक्रोफील्डची एक्सपर्ट व्यक्ती त्या स्टॉक सेट बद्दल ठरवणारी असायला हवी. हाच मार्ग अधिक योग्य ठरू शकतो. पण हे नेहमी का होत नाही? हे अवघड आहे. सांस्कृतिकदृष्ट्या हे अवघड आहे. कारण आपल्याला या देखील बाजूचा विचार करायला हवा, जेथे एक व्यक्ती ठरवते आणि तरीही येथे अनेक लोकांना निम्न स्तरावर अधिकार देण्यात आले आहेत आणि आपल्याला यावर काम करावेच लागते. मग येथे ही समस्या असते, जेथे सुदैवाने ही सर्व मंडळी अनेक काळापासून सोबत होती.
आपण एखाद्याला कसे टिकवू शकतो ज्याने एका क्षेत्रात 15 वर्ष काम केलंय आणि बाहेर नोकरीच्या संधी येत आहेत. मग आपल्याला जास्त पैसे देणे हा मार्ग असतो. पण सगळ्यात महत्वाचे, यामध्ये आणखीन काहीतरी आहे जे आपण करू शकतो. मला वाटते ही संस्कृती आहे ज्याविषयी खरं तर मी नाही तर या सर्वांनी बोलायला हवे. इथे आम्ही वास्तविक असे मानतो की ते या संपूर्ण व्यवस्थापन प्रक्रियेमधील महत्त्वाचा भाग आहेत आणि ते थेट भूमिका बजावत असतात. पहा, खास करून विश्लेषक हे सल्लागाराच्या भूमिकेमध्ये असतात आणि सल्लागाराच्या भूमिकेमध्ये जबाबदारी नसते. आता तुम्ही असे म्हणू शकता की वासन, मी आपल्या प्रामाणिकपणाचे खरोखर कौतुक करते आणि आशा करते की मला ह्याच्यातले अजून पाहायला मिळेल. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला समजले की कशा पद्धतीने गोष्टी काम करतात. रुचित, मला या इन्व्हेस्टमेंट प्रोसेस बद्दल सांगू शकाल का? खास करून ज्या पद्धतीने मागील वर्ष संपले आहे. प्रत्येकाला स्टॉक घेणारा व्हायचे आहे आणि त्याला ह्यातून सर्वोत्तम शिकायचे आहे. मग या बाबतीत आपली स्ट्रॅटेजी काय असते? प्रोसेस कशी असते? मुळात आमची 7 स्तंभ असलेली प्रक्रिया आहे. याची सुरुवात कल्पना निर्मितीने होते. कोणत्या प्रकारच्या स्टॉकमधील संभाव्य कल्पना आहेत याविषयी सुकन्या आणि मी यातील अनेक स्तरांचा अभ्यास करू आणि अनेक परिणामवाचक मॉडेल्स पाहू. नंतर येते स्कटलबट पद्धती. इथे आम्ही या क्षेत्रात अनेक चॅनल्स चेक करतो ज्यामध्ये या क्षेत्रातील लोकांची भेट घेतो आणि इथे आम्ही यावर अधिक भर देतो कारण ही प्रक्रियाच मुळात कल्पनांचा स्रोत असू शकेल. तुम्ही यातील प्रतिस्पर्ध्यांच्या व्यवस्थापनामधील लोकांची भेट घेता आणि ती व्यक्ती मग तुम्हाला इतर अनेक लोकांविषयी प्रतिक्रिया देते. अशीही वेळ होती जेव्हा आम्ही एका कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास निघालो होतो, मात्र वास्तविक आम्ही बाहेर जाऊन दुसऱ्या कंपनीमध्ये खरेदी केली किंवा त्यातील स्पर्धकाला देखील विकत घेतले आहे. त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा भाग म्हणता येईल. मग आपण आर्थिक विश्लेषणाच्या टप्प्यामध्ये जातो आणि आपल्याकडे खूप मोठे संस्थेतच कौशल्य आहे ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या प्रोप्रायटरी फॉरेन्सिक फ्रेमवर्कचा देखील समावेश आहे. आपण त्यावर सविस्तर ESG केलं आहे. याविषयी प्रियंका तुम्हाला अद्ययावत माहिती देईलच. आपल्यापैकी सर्वच जण गुणात्मक थिसिस प्रबंधाचं लिखाण करतात, जसं की मला ही कंपनी का आवडते आणि मला तिच्या व्यवसायाचा भाग का व्हायचा आहे. आणि हा काही माझ्या मूल्यांकनाच्या बाबतीतला अज्ञेयवादी दृष्टिकोन नाहीये, पण मला याची मालकी का हवी आहे. मला हे सांगावंच लागेल की पहा, यामधून चांगला व्यवसाय होऊ शकेल. जर ते उद्या 50% आले तर यात मी माझी गुंतवणूक दुप्पट करेन. म्हणून आपल्याला याविषयी पक्की खात्री असायला हवी. मग येतो तो पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा भाग. त्यानंतर येते त्याची अंमलबजावणी आणि मग त्याची देखभाल. आम्ही देखभालीवर सुद्धा अधिक भर देतो. एकदा आपण हे केलं की मग आपण यातील सगळं काही करत नाही, पण आपल्याला हे दैनंदिन करत राहावं लागतं आणि हेच आपण केलेल्या गुंतवणुकीशी बांधून ठेवण्यास आपल्याला मदत करतं आणि आपण याविषयी अधिक खात्री बाळगू शकतो. त्यामुळे मला वाटतं एका अर्थाने या पद्धतीनं आम्ही हे काम करतो आणि विश्लेषक हेच सगळं करत असतो आणि हे आपल्या पोर्टफोलिओमध्ये दिसणे आवश्यक असते. आणि हे चांगल्या लग्नासारखे आहे. आणि यातील चांगला भाग असा की सगळेच पोर्टफोलिओ व्यवस्थापक हे करतात. अगदी वासन सुद्धा हे सगळे करतो. विशिष्टपणे तो ज्या कंपन्यांकडे या दृष्टिकोनातून पाहतो, त्यामुळे फ्लॅट हायरार्की स्ट्रक्चरमुळे आम्ही सगळे आधी एक विश्लेषक आहोत. अगदी बरोबर. आपले पॅसिव्ह युनिव्हर्स आहे 600हून अधिक स्टॉकचे आणि ऍक्टिव्ह युनिव्हर्स आहे 360चे. जसं मी आधी सांगितलं, आम्ही सुरुवात करण्यासाठी अनेक क्वांटिटेटिव्ह टूल्सने सुरू करतो. यासाठी आमच्याकडे आमच्या स्क्रीनर्सचा स्वतःचा असा सेट आहे, क्वांट मॉडेल्स, जे आम्ही वेळोवेळी चालवत असतो आणि प्रत्येक आठवड्याला या मॉडेल्सचं स्क्रीन सुद्धा आम्ही चालवतो. आणि हे मशीनसारखं आहे. ते सांगत राहतं, या कल्पनेकडे लक्ष देत राहा, लक्ष देत राहा. आमच्याकडे उत्तम अशी पोर्टफोलिओविषयी चर्चा होते, जिथे एकदा 7 स्तरांमधून गेल्यानंतर प्रत्येक विश्लेषक त्याला आवडणाऱ्या स्टॉकवर काम करत राहतो आणि विशिष्ट स्टॉकविषयी खात्री देतो. आम्ही वेळोवेळी अशा चर्चा करतो. त्या वादविवादात्मक चर्चा प्रत्येक गुरुवारी घडतात आणि अनेक वेळा आम्ही रात्री 9 किंवा 10 वाजेपर्यंत एका विशिष्ट स्टॉकविषयी चर्चा केली आहे आणि आपण खरेदीच्या स्टॉकवर जास्तीत जास्त खात्री कशी देऊ शकतो हे शोधण्यासाठी सगळेच यावर सक्रिय काम करत असतात. किंवा आपण विक्रीच्या कल्पनेकडे गांभीर्याने कसे बघू शकतो. त्यामुळे हे जास्त करून आपले मॉडेल्स आणि स्क्रीनर्स मार्फत असलेल्या कल्पनेच्या निर्मितीबाबत असते. मूळ संशोधनाकडे अधिक लक्ष दिले जाते आणि यामध्ये अनेक वादविवाद आणि चर्चा होतात. त्यामुळे
एकदा आपण हे केले की मग आपल्याकडे कल्पनांचा साठा असेल. कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जेव्हा आपल्याकडे खूप जास्त कल्पना असतात आणि इथे पोर्टफोलिओ व्यवस्थापकाची भूमिका महत्त्वाची ठरते, जिथे त्याला पोर्टफोलिओला मर्यादित स्टॉक्सच्या संख्येपर्यंत बंधन घालावे लागते आणि कालांतराने पोर्टफोलिओमध्ये फक्त सर्वोत्तम कल्पना समाविष्ट असतील त्याच सुनिश्चित केल्या जातात. आणि जे आधीपासूनच पोर्टफोलिओमध्ये आहेत त्याचे आपण कायम मूल्यांकन करत असतो, कारण या पोर्टफोलिओमध्ये एखाद्याची कल्पना असावी यासाठी सतत कोणीतरी दार ठोठावत असते. त्यामुळे ही पुनरावृत्ती होणारी प्रक्रिया आहे आणि त्यामधून सर्वोत्तम असे मिळते. तर सुकन्या, या सगळ्याची सुरुवात तुझ्यापासून होते आणि तू जे काम करते त्याची वासननी आधीच उत्सुकता वाढवली आहे. तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे नेमकं काय? तर क्वांट संशोधन हे सर्वसामान्यपणे संपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेमध्ये शिस्त आणते आणि हे डेटावर आधारित असल्यामुळे हे फंड व्यवस्थापकांना असलेले सर्व वैयक्तिक वागणुकीतील पूर्वग्रह काढते आणि हे गुंतवणूक प्रक्रियेमधील शैलींमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करते. तर यामध्ये आम्ही प्रयत्न असा केला आहे की आम्ही संस्थेतच एका क्वांट मॉडेलची निर्मिती केली आहे, जे आम्हाला मोठ्या रेंजमधील स्टॉक्सला समाविष्ट करण्यात मदत करतात आणि यावरून याची अगोदरची लक्षणे ओळखता येऊ शकतात आणि स्टॉकबद्दल असलेल्या कल्पनांची निर्मिती करण्यासाठी संशोधन टीमकडून याचा वापर केला जातो. पण ही मेहनत घेण्याचा उद्देश म्हणजे या स्टॉकच्या कल्पनांमागील मालकी आणणे आणि हे फक्त पेपर पोर्टफोलिओ पुरते मर्यादित नाही. अगदी बरोबर. पेपर पोर्टफोलिओवरून खऱ्या अर्थाने जबाबदारी निश्चित होऊ शकत नाही. एक विश्लेषक पेपर पोर्टफोलिओने एखाद्या स्टॉकची शिफारस करू शकतो, पण प्रत्यक्ष पोर्टफोलिओच्या बाबतीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. तरल स्टॉकमधून बाहेर पडणे पेपर पोर्टफोलिओमध्ये खूप सोपे असते, पण वास्तविक जीवनामध्ये आपल्याला त्याच्या लिक्विडिटी आणि किमतीचा विचार करावाच लागतो. त्यामुळे या फंडमध्ये आम्ही खरे उत्तरदायित्व आणण्याचा प्रयत्न करत आहोत, जेथे विश्लेषकाच्या शिफारसी या त्यांच्या आयुष्याच्या पोर्टफोलिओमध्ये वापरल्या जाऊ शकतील. हो, अशाच पद्धतीने अनेक करिअर संपले असतील. इलिक्विड स्टॉकमधून बाहेर पडणे. प्रियंका, तू ESG चे ट्रॅकिंग करते. हा त्यामध्ये जोडलेला आणखी एक स्तर आहे. वास्तविकरित्या हा ESG चा स्तर फंड मॅनेजमेंटमध्ये कसा काम करतो? नक्कीच. संपूर्ण विश्वाच्या इक्विटीमध्ये आपल्याकडे ESG स्तराची समाविष्टता दिसून येते आणि आम्ही ESGच्या स्तंभाकडे आणि मटेरियलच्या निकषांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही जेव्हा ESG निकषांबद्दल बोलतो तेव्हा ते फक्त अतिरिक्त आर्थिक निकष नसतात. हे असे निकष असतात ज्यांच्याकडे कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असण्याची क्षमता असते आणि आमच्या सर्व सक्रिय पोर्टफोलिओजवर आम्ही हे विश्लेषण करत राहतो आणि आमचा अतिशय प्रतिबद्धता देणारा दृष्टिकोन आहे. त्यामुळे आम्ही फक्त कंपन्यांचे विश्लेषण करून त्यांना स्कोअर करून थांबत नाही, पण आम्ही गुंतवणूक करत राहतो आणि जिथे आम्हाला धोका दिसतो तिथे आम्ही याबाबत कंपन्यांशी बोलतो. आम्ही लँडस्केप अभ्यास करून आणि त्यांच्या प्रकटीकरणामध्ये किंवा पद्धतीमध्ये सुधारणा करून किंवा त्यांना या आव्हानांवर मात करण्यात सुद्धा मदत करतो आणि आमचे पोर्टफोलिओज अधिक चांगले दिसण्यासाठी. आणि ही प्रक्रिया संपूर्ण गुंतवणूक प्रक्रियेमध्ये मदत करते, कारण यामध्ये बहुतेक काही धोक्यांचा समावेश असू शकतो जे सध्या आर्थिक बाजू पाहत नाहीत आणि आर्थिक विश्लेषकांनी याकडे पाहिले नसेल. मात्र आम्ही कोणतेही विरोधाभास, कोणतेही धोके जे सहज दिसून येत नाहीत ते शोधून काढण्यासाठी या संपूर्ण विश्वाची देखरेख करत असतो आणि याचा कंपनीवर नजीकच्या काळात किंवा भविष्यात परिणाम होण्याची शक्यता असू शकते. थोडक्यात इतरांनी याचा शोध घेण्याआधीच करण्यात आलेला कंपनीचा रिस्क असेसमेंट आहे. हो, बरोबर. म्हणून अनपेक्षित घटना टाळून धोक्याचे विश्लेषण करतो. ते याच्या आर्थिक धोक्याच्या पातळीमध्ये भर घालते, ज्याचा आम्ही नेहमीच तपास करत असतो. अच्छा सौरभ, एखाद्या कंपनीचा स्टॉक रिजेक्ट करणं किती अवघड असतं? हो, खरं तर सध्याच्या मार्केटमधील परिस्थितीमध्ये, विशेष करून IPOच्या या प्रसिद्धीच्या रेट्यामध्ये कल्पना अस्वीकार करण्याच्या बाबतीत तो गोंधळलेला असतो. आणि जसं तुम्ही म्हणालात, योग्य कल्पनांप्रमाणे खरेदी करणं आणि ज्या निकृष्ट आहेत त्यांना जाऊ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि टीम म्हणून मला याची जाणीव झाली की यामध्ये विशेष करून नवीन IPOजवर बाजारामध्ये किमतीच्या मूल्याची अव्यवस्था हा खरं तर अपवादापेक्षा एक नियम आहे आणि आम्हाला या गोष्टींची जाण आहे. आणि विश्लेषक म्हणून कमी कालावधीमध्ये मिळालेल्या गतीने भारावून न जाता आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि आम्हाला या गोष्टींची जाण आहे. आणि आपण आपल्या गुंतवणूक रचनेकडे परत जाण्याची गरज आहे. आपण आपल्या मूळ पायाविषयी विचार करण्याची गरज आहे आणि आपल्या संशोधनाकडे परत जायला हवं आणि त्याविषयी आत्मविश्वास बाळगायला हवा. आणि विशेष करून SBI म्युच्युअलमध्ये आम्ही यातल्या बऱ्याच IPOजमध्ये फारशी गुंतवणूक केलेली नाही. याचं कारण असं, याची किंमत अशी होती की याबाबत फारशी व्हॅल्यू नव्हती.
किंवा मुळातच आम्हाला हा व्यवसाय फार योग्य वाटला नाही. पण हो, मला म्हणायचंय ही अवघड गोष्ट होती. मात्र ही कल्पना अस्वीकार करणं खूप अवघड आहे. विशेष करून जेव्हा त्याच्या आजूबाजूला आनंद असतो. रुचितच्या मुद्द्याकडे परत जायचं झालं आणि त्याने इथे वादविवाद करणं आणि अनेक तासांसाठी या विषयावर वाद घालण्याविषयी सांगितलं. या बाबतीत अनेक वेळा काय होतं, लोभीपणा आणि अहंकार या दोन गोष्टी आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेतली तर्कशुद्धता काढून घेतात. मग आपला अतर्क्य निर्णय घेण्याकडे कल जातो. आणि जेव्हा आपण संभाव्य कल्पनांबद्दल वादविवाद करतो तेव्हा मला वाटतं हे आपल्याला सर्व पूर्वग्रह आणि अहंकार काढण्यास मदत करतात आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आम्ही अधिक चांगली गुंतवणूक करण्यासंदर्भातील तर्कशुद्ध निर्णय घेण्यास सक्षम होऊ अशी आशा करतो. ओके. म्हणून आपण जाणून बुजून सैतानासारखा दृष्टिकोन ठेवत असतो. यामध्ये आमच्यापैकी कोणीतरी यात मदत करेल. म्हणजेच तुमच्या मनातील आवाज या 7 लोकांचा आहे. बरं, मग इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग मध्ये हा फोरेक कशा पद्धतीने कार्य करतो? यामध्ये आपण कोणती प्रक्रिया वापरता? कारण इथे आधीच एक मोठे युनिव्हर्स आहे आणि जेव्हा ते 10 पटीने वाढतं तेव्हा आपण काय करता? निवेशाची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आपण जे देश पातळीवर पाळत आलो आहोत त्याच्यासारखेच यामध्ये साम्य आहे. आता आपण भारताबाहेर पाहण्यास सुरुवात का केली यामागे 2 कारणं आहेत. यातील पहिलं म्हणजे आपण सापेक्ष परतावा करणारे गुंतवणूकदार आहोत आणि परिणामकारकपणे त्याचा अर्थ म्हणजे आपण कायम नवीन कल्पनांकडे लक्ष द्यायला हवं. आणि आपल्याला माहिती असेल, नवीन कल्पना शोधायला हव्यात ज्या आपल्या सध्याच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त चांगल्या असतील. तर ही एक कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे. एक प्रकारे आपण कव्हरेज विश्वाला अधिक परिपक्व केलं. जर आपण हे साध्य करू शकलो तर नक्कीच आपण आपल्या अल्फासाठी पोर्टफोलिओज तयार करू शकतो. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे यामध्ये काही अशा संधी आहेत ज्या देशांतर्गत उपलब्ध नाहीत. उदाहरण द्यायचं झाल्यास डिजिटल स्पेसमधील किंवा नवीन एनर्जी स्पेसमधील संधी. ह्या संधी अवघड आहेत आणि आपल्याकडे भारतात असलेल्या संधी पुरेशा नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे, यातील काही क्षेत्रांमध्ये वैश्विक नेतृत्व करणारे देखील आहेत, जिथे या क्षेत्रांसाठी संपूर्ण जग हे संबोधित करण्यायोग्य मोठा बाजार आहे असं म्हणता येईल. आणि भारत हा देखील या संबोधित करण्यायोग्य बाजाराचा भाग आहे. आणि हे वैश्विक नेते या क्षेत्रांवर स्वतःचं वर्चस्व ठेवत आहेत. आणि दुर्दैवानं हे भारतामध्ये समाविष्ट नाहीत. आणि म्हणूनच यामध्ये अधिक सखोल कृती करण्यासाठी आपण देशाबाहेरील जगाचा विचार करायला हवा. आणि मी याचे तिसरे कारण सांगेन, ज्याविषयी फार चर्चा केली जात नाही आणि हे वादग्रस्त आहे. हे वादग्रस्त का आहे? तो आता कशाबद्दल बोलणार आहे हे मला माहिती आहे. म्हणजेच बाजारातील लिक्विडिटी. फंडचा आकार आता इतका मोठा झाला आहे. यातील लिक्विड पोर्टफोलिओ सुनिश्चित करणे हा एकच असा मार्ग आहे. आणि विश्वाचा विस्तार करण्यासाठी अल्फाची निर्मिती करणे. म्हणून जिथपर्यंत आपण पुढे जाऊ शकता तिथपर्यंत आपण बाहेरच्या जगामध्ये जावे. खरंच हा एक योग्य मुद्दा आहे आणि मला माहिती नाही की हा मुद्दा वादग्रस्त का आहे, कारण हे खरंच आहे. निधी, प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की नेमके काय खरेदी करावे आणि कसे खरेदी करावे. कोणालाच हे समजून घ्यायचे नाहीये की आपण काय विकावे आणि ते कसे विकावे. म्हणजे तुम्ही हे कसे ठरवता की स्टॉक मधून केव्हा बाहेर पडावे आणि खरेदी करण्या इतकाच हा निर्णय महत्वाचा आहे का? म्हणून आपण काय खरेदी करतो याविषयी असलेली स्वयंशिस्त फार महत्वाची असते. विशेष करून गुंतवणूकदार तोट्याचा साठा फार काळ धरून ठेवतात आणि जिंकलेले स्टॉक खूप लवकर विकतात. म्हणून आपण सतत आपल्या गुंतवणुकीमागील मुख्य उद्देश किंवा गुंतवणूक थिसिस प्रबंध तपासून पाहणे गरजेचे ठरते. गुंतवणुकीची रचना असणे महत्वाचे असते आणि आपण आपला प्रबंध आणि दीर्घकाळ संशोधनाची चाचणी कशी करणार. गुंतवणुकीची उद्दिष्टे जी आपण वास्तविक तयार करतो, जसे वासनने योग्य किंमत किंवा रास्त किमतीविषयी सांगितले. अशा सविस्तर चर्चांमुळे नक्कीच यात मदत झाली. कारण विश्लेषक म्हणून किंवा यातील क्षेत्रीय तज्ज्ञ म्हणून तुम्ही जे आहात, आपण अनेक गोष्टींकडे लक्ष देत असाल ज्याकडे पोर्टफोलिओ व्यवस्थापक दैनंदिन पातळीवर लक्ष देत. आणि उलट पाहायला गेले तर तुम्ही याचा विचार केला तर मी फक्त माझ्या क्षेत्राकडे पाहत आहे. आणि मग यामध्ये असणारे इतर अनेक बहुविद्याशाखीय विश्लेषक आणि अशी चर्चा जी आपली पोर्टफोलिओ व्यवस्थापक विषयी झाली. अशा चर्चा एका वेळेला खूपच उग्र रूप धारण करतात. यामुळे अनेक वाद होतात आणि आपल्याला वास्तविक स्टॉकची विक्री करण्यास मदत करतात.
ओके, तर या संपूर्ण चर्चेतून आपल्याला एका अनालिस्टची खात्री किती महत्वाची आहे हे समजून आलं. तर एक अनालिस्ट म्हणून तुम्हाला ही खात्री कशातून मिळते? ही कंपनीच्या फॅक्ट्स आणि नंबर्स मधून मिळते का, किंवा कंपनीकडून मिळालेल्या नॅरेटिव्ह मधून मिळते? मला वाटते दोन्ही सारखेच महत्त्वाचे आहे. नरेटिव्स आपल्याला गुंतवणुकीचे प्रबंध थिसिस तयार करण्यास मदत करतात. आपल्याला एखाद्या विशिष्ट कंपनीत गुंतवणूक का करायची आहे, का आपल्याला स्टॉकची मालकी हवी आहे. आकडे आपल्याला वास्तविक थिसिस प्रबंधासाठी महत्त्वाचे ठरतात. मात्र नरेटिव्स फक्त एक गोष्ट असते. आपल्याला आकड्यांना नरेटिव्ह सोबत मिसळावे लागते. स्वतंत्रपणे हे दोन्ही खूप महत्त्वाचे आणि शक्तिशाली देखील आहे. त्यामुळे यापैकी कोणतेही वैयक्तिक पातळीवर आपल्याला मदत करू शकतात किंवा वास्तविक अनेक चुकांना आमंत्रण देऊ शकतात. मात्र आपण त्यांना अतिशय प्रभावीपणे एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, अधिक योग्य आणि प्रभावीपणे. आणि हाच फंड व्यवस्थापनामधील गाभा आहे आणि विश्लेषक म्हणून योग्य स्टॉक्सचा शोध घेणे. ही माहिती आम्हाला सांगितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि तुम्हा सर्वांना आपल्या नवीन फंड बद्दल शुभेच्छा. यासोबत हा विशेष मास्टर क्लास इथे संपवते. आशा करते आपण याचा आनंद घेतला असेल आणि हा कार्यक्रम पाहत असलेल्या सर्वांना स्टॉक विषयी सर्व गोष्टी SBI म्युच्युअल फंडच्या टीम कडून शिकायला मिळाल्या असतील. हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा.